ओम श्री साईराम. विद्यावाहिनी. प्रकरण 11. शांतीचा मार्ग. जीवनात मनुष्याला अनेक उद्दिष्ट साध्य करावी लागतात. त्यापैकी सर्वोच्च आणि सर्वात मौल्यवान उद्दिष्ट म्हणजे ईश्वराची कृपा आणि ईश्वराचं प्रेम प्राप्त करणं होय. ईश्वर प्रेमामुळे मिळणारं महाज्ञानच अढळ आंतरिक शांतीकडे घेऊन जातं. प्रत्येकाने ईश्वर तत्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थातच प्रारंभीच निराकार अव्यक्त परमतत्व समजणं शक्य नसतं. सुरुवातीला त्या निराकार तत्वाला एखादं रूप आणि गुण देऊन ते आपल्या आकलनाच्या परिघात आणावं लागतं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्या दैवी शक्तीला आपल्या अंतर्यामी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या प्रयत्नात यश मिळवण्याचा ध्यास घेतलेल्या मनुष्याने केवळ स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीपुरती साधना न करता त्याबरोबर सेवाभाव जोपासला पाहिजे आणि लोकांच्या कृतज्ञतेला पात्र ठरतील अशी सत्कर्म केली पाहिजेत. केवळ अशा प्रकारेच चित्ताच्या सर्व स्तरांची शुद्धी साध्य होऊन आध्यात्मिक विजयासाठी पात्रता प्राप्त होते. संन्यासाचं कर्तव्य. संन्यास म्हणजे केवळ जीवनाच्या चौथ्या आश्रमाचा स्वीकार करून त्यातील हक्क आणि कर्तव्य पाळणं, जगाशी संबंध तोडून अरण्यात जाऊन कठोर तपस्वी जीवन जगणं एवढंच नाही. संन्यासी लोकांमध्ये वावरला पाहिजे, त्यांच्या सुखदुःखांची जाणीव त्याने ठेवली पाहिजे आणि त्यांना अत्यावश्यक असं मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली पाहिजे. हे कर्तव्य संन्याशांनी पार पाडलं पाहिजे. संन्याशाची तुलना एका विशिष्ट प्रजातीच्या माशांशी करता येईल. ज्याप्रमाणे तो मासा एका जागी स्थिर न राहता तलावाच्या तळाशी सर्वत्र फिरत राहतो आणि फिरताना तो कीटक आणि त्याच्या अंड्यांचा नाश करून पाण्याची स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे संन्याशानेही सतत भ्रमण करत देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन समाजातील दुष्ट प्रवृत्ती उदाहरणाने आणि उपदेशाने दूर करत राहिलं पाहिजे. त्याच्या शिकवणीने समाज दुर्गुण आणि दुष्टतेपासून मुक्त झाला पाहिजे. भक्ती आणि समर्पणाची जोपासना. झाडाच्या फांद्या कितीही पसरल्या तरी मुळांना पाणी मिळालं तर फुलं फळं येतात. फांद्या, फुलं आणि फळांवर पाणी घातलं तर झाडांची वाढ कशी होणार? समाजातील भक्ती आणि समर्पण हे दोन गुण समाजाच्या समृद्धीची आणि शांतीची मुळं आहेत. म्हणून लोकांमध्ये या गुणांची जोपासना आणि बळकटीकरण होण्यासाठी शिक्षण पद्धतीने याकडे लक्ष दिलं पाहिजे. सत्तेच्या पदांवर असणाऱ्यांना अधिकारी म्हणतात. या शब्दाचा अर्थ अधिक अरी म्हणजे मोठा शत्रू असाही होऊ शकतो. खऱ्या अधिकाऱ्यांनी हा मार्ग टाळून आपल्या पदाचा उपयोग जनसेवेसाठी केला पाहिजे. पूर्वीच्या काळी एखाद्या प्रदेशातील लोक भयभीत किंवा चिंताग्रस्त झाले आणि जर त्यांचे आनंद आणि समाधानाचे स्रोत आटले तर त्या भागातील देवतेच्या पूजेमध्ये काहीतरी दोष किंवा त्रुटी राहिल्यामुळे ही आपत्ती आली असं मानलं जाईल. त्या चुका शोधून दुरुस्त केल्यास आंतरिक शांती मिळेल असा त्यांचा विश्वास होता. या उपायाने संकट निवारण होऊ शकतं असे ते मानत. आज अशा गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून बाजूला सारलं जातं, पण ही अंधश्रद्धा नव्हे. आधुनिक शास्त्रज्ञांची आकलन शक्ती इतकी तोकडी आहे की या महत्त्वाच्या समस्या त्यांच्या ध्यानातही येत नाहीत. आधुनिक प्रकारच्या शिक्षणाच्या प्रगतीमुळे उद्भवलेल्या संभ्रमाचा हा प्रारंभिक टप्पा आहे. पूर्वीच्या लोकांनी परमसत्याची वैधता प्रत्यक्ष अनुभूतीनंतरच जाणली, परंतु आधुनिक लोक त्यांच्या शोधांना नाकारतात. म्हणून तथाकथित सुसंस्कृत देशात असभ्यता वाढते आहे. अनेकांनी ही गोष्ट ओळखलेली नाही. सुखाचे 3 प्रकार. प्रत्येक जीवाला सुख हवं असतं, तर दुःख कुणालाही नको असतं. काहींना संपत्ती हवी असते, काहींना सोन्यामुळे सुख मिळेल असं वाटतं, काही विलासी वस्तू गोळा करतात, तर काही वाहनांचा संग्रह करतात. प्रत्येकजण आनंद देणाऱ्या वस्तूंच्या मागे धावत असतो, परंतु खरं सुख कुठून मिळतं हे जाणणारे फार थोडे असतात. सुख 3 प्रकारचं आहे. एक प्रकार असा आहे की प्रारंभी तो विषासारखा वाटतो, पण शेवटी अमृतासारखा होतो. हे सात्विक सुख आहे, जे आत्मज्ञानाच्या जाणीवेने प्राप्त होतं.
समत्व, अंतर्बाह्य इंद्रियांचं नियंत्रण इत्यादी प्रारंभीचे साधनामार्ग कठीण आणि अप्रिय वाटतात. त्यासाठी संघर्ष आणि प्रयत्न करावे लागतात, म्हणून ते कटू भासतात. योग वासिष्ठात ऋषी वसिष्ठ म्हणतात, हे रामा, अथांग सागर सहज पिऊन संपवता येईल. विशाल सुमेरू पर्वताचं पृथ्वीतलावरून उच्चाटन करणंही सहज शक्य आहे. प्रचंड अग्निज्वाला गिळणंही सोपं आहे. पण मन जिंकणं याहून अधिक कठीण आहे. म्हणून मन जिंकण्यात यश मिळवल्यावर आत्मसाक्षात्कार होतो. हा विजय अनेक कसोट्या आणि त्यागातून मिळतो. त्यानंतर जो आनंद मिळतो तो सर्वोच्च आनंद असतो. सर्व साधनेचं फलस्वरूप म्हणून निर्विकल्प समाधीच्या परिपूर्ण समत्व स्थितीत स्थिरता प्राप्त होते आणि जो आनंद लाभतो तो अवर्णनीय असतो, तो अमृततुल्य असतो. निर्विकल्प म्हणजे विचारशून्य चैतन्यावस्था. ही अवस्था योग्य साधनेने प्राप्त होते. तिचे 2 प्रकार आहेत: पूर्ण अनुभूतीतील अद्वैत अवस्था आणि द्वैत विचार समाप्त झाल्यानंतरची अद्वैत अवस्था. पहिल्या अवस्थेत ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी लय पावते आणि केवळ ब्रह्मचैतन्याची जाणीव उरते. ही आहे अद्वैत भावना. दुसऱ्या अवस्थेत ईश्वर आणि मानव यांना दिलेली सर्व विशेषणं जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आणि त्यातील सर्व घटकांना व्यापणाऱ्या त्या एकमेवाद्वितीय तत्वात विलीन होतात, ही अद्वैत स्थिती. दुसऱ्या प्रकारचं सुख म्हणजे इंद्रियांवर बाह्य विषयांचा परिणाम झाल्याने निर्माण होणारा आनंद, जो सुरुवातीला अमृतासारखा भासतो पण नंतर विषासारखा कडू होतो. हे राजसिक सुख आहे. या इंद्रियजन्य सुखाला स्वीकारल्यास मनुष्याची शक्ती, जागरूकता, बुद्धी तसंच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती करण्याची जिज्ञासा कमी होते. तिसरा प्रकार अज्ञानजन्य तामसिक सुख आहे. ते बुद्धीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जड बनवते. त्यामुळे मनुष्य झोप, आळस आणि दोष यातच समाधान मानून आनंद घेतो. तामसी मनुष्य आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या मार्गाकडे आयुष्यभर दुर्लक्ष करतो. खरं शिक्षण मन आणि बुद्धीला सात्विक सुख मिळवण्याकडे वळवतं. अर्थातच हे अखंड प्रयत्नानेच प्राप्त होतं. शास्त्र म्हणतं, न सुखात लभ्यते सुखम. सुखातून सुख मिळत नाही, दुःख सहन केल्यावरच खरं सुख मिळतं. हे सत्य आध्यात्मिक शिक्षणातून रुजवलं पाहिजे. सात्विक सुखाने मिळणाऱ्या आनंदाची जाणीव झाल्यावर आध्यात्मिक शिक्षण सोपं आणि सुखद वाटतं. अमरत्वासाठी शिक्षण संपादन करा. नरजन्म लाभला असल्याने भौतिक आणि लौकिक शिक्षणासोबत अमरत्व देणारं शिक्षण प्राप्त करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. कारण आत्मतत्व प्रगट करणारं आणि अक्षय आत्मानंदाची अनुभूती देणारं शिक्षण हेच खरं अमरत्वदायी शिक्षण आहे. जय साईराम.